ब्रिस्बेन टेस्टमध्ये टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून 4 विकेट्सनं पराभवाला सामोरं जावं लागले। भारतानं ठेवलेलं 128 रन्सचं माफक टार्गेट कांगारूंनी 23.1 ओव्हर्समध्ये पार केलं। बॅट्समनच्या दुसऱ्या इनिंगमधल्या खराब कामगिरीमुळे भारताला हा पराभव सहन करावा लागला। आपल्यासोबत झी 24 तासचे विशेष प्रतिनिधी सुनंदन लेले आहेत, त्यांच्याशी या संदर्भात चर्चा करूयात। सुनंदन, काही दिवसांवर वर्ल्ड कपच्या मॅचेस येऊन ठेपलेल्या आहेत आणि टीम इंडियाची अशी कामगिरी पाहता वर्ल्ड कपमध्ये काय करेल टीम इंडिया असा प्रश्न पडतोय। सुवर्णा, अजून ते घोडं मैदान खूप लांब आहे। आता तू सुरुवातीला म्हणलीस की 12च्या बातम्या, इथे इंडियन कसोटी टीमचे 12 वाजलेले आहेत। कारण आजच्या सकाळच्या दिवसाची सुरुवात इतकी अपेक्षेने झाली होती, मोठी आशा होती की बॅट्समननी थोड्या रन्स केल्या तर या मॅच मध्ये आपण वर्चस्व गाजवू शकतो। परंतु सकाळच्या अर्ध्या तासामध्ये 4 बॅट्समन जे होते ते 2 ओव्हरमध्ये आउट झाले आणि तिथंच मॅच फिरली। मला वाटतं हा पराभव जास्त जिवारी लागणार आहे। काय कारण वाटतंय सुनंदन, का अशा पद्धतीने खेळली असेल टीम इंडिया? मला वाटतं सुवर्णा की या मॅच मध्ये आपल्याला वर्चस्व गाजवायची हाती आलेली संधी आपण असंख्य वेळा गमावली आणि त्याच्या उलट ऑस्ट्रेलियन टीमनी बऱ्याच वेळाला पुनरागमन केलं। गेल्या 5 कसोटी सामन्यातले पराभव मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितले, ते चटके अनुभवलेले आहेत। मला वाटतं एका सेशन मध्ये बॅट्समन आपली जी खराब कामगिरी करतात त्याचा फटका इंडियन टीमला पडत आलेला आहे। इंग्लंडमध्ये मी हेच बघितलं, इथेही हेच बघितलं की भारतीय बॅट्समननी योग्य वेळी निर्णायक क्षणी नांगी टाकल्यामुळे भारतीय टीमला पराभव स्वीकारावा लागतोय। सुनंदन, नेतृत्व कमी पडतंय असं वाटतंय? नाही, मी म्हणणार की धोनीचं नेतृत्व नुसतं याला कारणीभूत नाहीये। त्यांनी या मॅच मध्ये फील्ड प्लेसमेंट असू देत किंवा बॉलिंग चेंजेस असू देत, याचे काही चुका या नक्कीच केल्यात ज्या अक्षरशः डोळ्यात खोपणाऱ्या होत्या। पण त्याच्यामुळे आपण हरतोय का? अजिबातच नाही। इंडियन टीम जिंकत होती तेव्हाही मी हेच म्हणायचो की धोनीच्या कौशल्यामुळे आपण जिंकत नाहीये। आता मी हेच म्हणेन की धोनीच्या खराब कामगिरीमुळे आपण हरत नाही होत। आपण जे पराभूत होतोय ते मला वाटतं त्याला जास्त बॅट्समन कारणीभूत आहे की निर्णायक क्षणी ते नको त्या नांगी टाकतात आणि त्याचा फटका पडतो। सुनंदन, टीम इंडियाची निर्णायक क्षणी असलेली कचखाव वृत्ती तर समोर आलीच आहे कित्येकदा, पण आपल्याला ह्या सगळ्यामध्ये मिचेल जॉन्सनची कामगिरी विसरून चालणार नाही, त्याविषयी निश्चितच बोलायला हवं पेक्षाही आपण पायावर धोंडा पाडून घेतला सुवर्णा। कारण मिचेल जॉन्सनला स्लेजिंग करून ते बुमरँग आपल्यावरती उलटलेलं आहे। मिचेल जॉन्सनला नको त्यावेळेला आपण पेटवलं। पहिल्या इनिंग मध्ये त्याला एकही विकेट मिळाली नव्हती, त्याची आठवण करून द्यायची गरज नव्हती, ती गरज निर्माण झाली। रोहित शर्मानी त्याला स्लेज केलं आणि त्याच्यानंतर तो पेटून उठला। त्यांनी केलेल्या 82 रन्स या निर्णायक ठरलेल्या आहेत, कारण त्यामुळे त्यांना 100 रनच्या जवळपासची आघाडी मिळाली। आणि आजच्या दिवशी सकाळच्या सत्रामध्ये त्यांनी केलेला जो स्पेल होता तो अक्षरशः भीतीदायक होता, निर्णायक होता। म्हणून मला वाटतं मिचेल जॉन्सनची आजची कामगिरी जस्ट टू गुड। सुनंदन, धन्यवाद या संपूर्ण विश्लेषणाबद्दल। आपल्यासोबत झी 24 तासचे विशेष प्रतिनिधी सुनंदन लेले होते। टीम इंडियाची निर्णायक क्षणी नांगी टाकण्याची वृत्तीच इथेही पुन्हा दिसली आणि टीम इंडियानं ही मॅचही गमावली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।